नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आज आपल्याकडे ट्रेनिंग होती. बरेच दिवस झाले ट्रेनिंगचे व्हिडिओज आपण काय टाकत नाही आहेत. लोकांना वाटतं ट्रेनिंग बंद झाली की काय. ठीक आहे, तर त्या हिशोबाने कसं आहे की आपल्याकडे ट्रेनिंगसाठी लातूर, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक या साईडचे पुण्यावरून असे लोक आलेत. तर आज आपण त्यांना विचारू की ट्रेनिंग नेमकी कशी आहे आणि त्यांना कसं वाटलं एक्सपिरियन्स. तर सर, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटलं ट्रेनिंग? चांगली वाटली. थोडं जवळ येणार चांगलं पूर्ण अनुभव आला आम्हाला. ट्रेनिंग मध्येच अनुभव आला पूर्ण. छान. म्हणजे सध्या तुमचं कुक्कुटपालन चालू केलंय, व्यवस्थित शेड वगैरे आहे की कसं काय? शेड आता चालू झाले आमचं. ओके पिल्ले न्यायचे आहेत आम्हाला. ओके, तर सरांची आपल्याकडे 500 पिल्लांची ऑर्डर आहे आणि लातूरवरून ते आपल्याकडे पिल्लं घ्यायला येणार आहेत. त्यांची आज ऑर्डर कंप्लीट होती, पण त्यांना मीच बोललो की म्हटलं व्यवस्थित आधी ट्रेनिंग घ्या, व्यवस्थित वाटलं काय गोष्टी तुम्हाला असतील त्याच्यानंतर तुम्ही पिल्लं घ्या. त्यांची आज ऑर्डर कंप्लीट होती, पण मग त्यांना मी सांगितलं की पुढच्या 15 दिवसानंतर ते येऊन कंप्लीट करण्यात ऑर्डर. तर तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग? एकदम मस्त. तुमचं जे ट्रेनिंग करायचा जे फॉर्म्युला आहे एकदम म्हणजे असं सगळ्याला समजणार लगेच. ओके, उठून लगेच करावं. म्हणजे असं एक नंबर आलात. मी नंदुरबारून आलो मी पण. ओके, तुमचे पहिले अगोदर सगळे व्हिडिओ पाहिले आहेत. मी सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की या एक वेळ आवश्यक आहे. मी त्यामुळे मी आलो आणि खरोखरच अनुभव मतलब आल्यावरच भेटतो माणसाला. बरोबर. आणि कोणी येत असेल तर त्यांनी यावं, अनुभव घ्यावं. त्याशिवाय प्रशिक्षण असं डायरेक्ट मतलब आपण बरोबर. आता कसं आहे की आपण बघतो कुक्कुटपालनामध्ये व्हिडिओज बघून लोक कुक्कुटपालन चालू करतात आणि भविष्यामध्ये त्यांचं कुक्कुटपालन बंद होतं. तर बरेच लोक प्रत्येक वेळा मी तर हे सांगतो की लोकांना वाटतं एक दिवसामध्ये काय शिकवणार, पण एवढं आपण शिकवतो की सहज माणूस कुक्कुटपालन चालू करू शकतो. आजार हे तर काय एका दिवसामध्ये शिकण्यात आपल्याला होतच नाही. ॲक्च्युली आजार हे रोजच्या रोज नवीन हे वाढतच असतात. नवीन आपल्याला काय ना काय रोजच्या रोज आपल्याला शिकायलाच मिळतं. पण ज्या बाकीच्या गोष्टी, कंपाऊंड शेड किंवा बाकीच्या इतर गोष्टी, आपलं जे भविष्यामध्ये नुकसान होतं ते कुठे तर न होताना आपल्याला ह्या गोष्टी याच्यातून शिकायला मिळतात. सर, तुम्ही कुठून आलात? मुंबईवरून आलो. मेन तुमचा जो शेड आहे तो कुठे? सोलापूरला आहे. सोलापूरला. तर काय म्हणजे तुमचं भविष्य तुम्हाला काय तिथे कसं? आम्हाला करायचं आहे आणि आम्हाला तुमचं संधी पण जोडायचं आहे सर्व. आणि चांगलं संधी आहे सर्व गोष्टीचं आणि प्रॅक्टिकल पण आहे. बरोबर. आणि मला ट्रेनिंग कसं वाटलं, काय सांगा? ट्रेनिंग तर खूप चांगलं वाटलं आणि रिअलिस्टिक होतं. काय पण होतं एकदम रिअलिस्टिक होतं. बरोबर. म्हणजे अर्ध डॉक्टर झालं आपण सर्व. अर्ध सर्व डॉक्टर झालं. सर, तुम्ही कुठून आलात? माझं नाव दीपक किंबाळ. मी नाशिकवरून आलेलो आहे. उमेश सरांना मी कॉल केलेला. मी त्यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले. तर त्याच्यामध्ये मला त्यांचं बोलण्याची पद्धत आणि जी समजवण्याची पद्धत होती ती खूप चांगली होती. आणि ज्या पण गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या त्या पूर्ण प्रॅक्टिकली शिकवल्या. आणि त्यांचं मार्गदर्शन जे होतं ते स्वतः हातात पिल्लू घेऊन आणि ड्रॉपिंग कसं करायचं किंवा वॅक्सिनेशन कसं करायचं किंवा सिरिंजने आपलं इंजेक्शन वगैरे कसं द्यायचं हे पूर्ण त्यांनी प्रॅक्टिकली आमच्याकडून सुद्धा करून घेतलं. काही आता म्हणजे बऱ्यापैकी बाकीच्यांना तर हे नॉलेज आलं की जसं यांनी सांगितलं की अर्धे डॉक्टर झालो म्हणजे खरंच झालो आज असं वाटतंय आम्हाला. तर अशा प्रकारे खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं सर. आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. सर, तुम्ही कुठून आलात? मी ॲक्च्युली बीडचा आहे. मी पुण्याला गाडी चालवतो स्वतः. तर मला पण पोल्ट्रीचा व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी मी कमीत कमी 6 महिन्यापासून ट्राय करतोय, व्हिडिओ बघतोय. तर मला सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त जर व्हिडिओ कोणाचे आवडले असतील तर आपले आवडलेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला त्या दिवशी कॉल केला. म्हटलं मला ट्रेनिंग घ्यायची. तुम्ही सांगितलं मला रविवारी ट्रेनिंग आहे. तर म्हणजे आता तुम्हाला येताना ऍक्च्युअली थोडंसं लेट झालं, तरी पण जे काही बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? नाही, जर खरंच जर सांगायचं म्हटलं तर माझ्या पहिल्यापासून डोक्यात एक कमीत कमी 3-4 जणांकडे ट्रेनिंग घ्यायची. तर मला आता असं वाटायला लागले की औषधाचं जे मी लास्टला जे बघितले जे रोग आणि त्याच्यावरती काही उपचार असतील तर मला वाटत नाही की मला दुसरीकडे ट्रेनिंग घ्यायची गरज लागेल म्हणून. ओके, तेवढं तर कन्फर्म झालेलं. धन्यवाद. सर, तुम्ही कुठून आला? मी वसईवरून आलो आहे. सरांनी जे आता लास्टला सांगितलंय ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. वॅक्सिनेशन हे कुठं शिकवलं जात नसेल मला तरी असं वाटतं. बरोबर. आणि सरांनी जे सांगितलं आधी स्टार्टला की रूपपासून ते स्टार्ट कसं करायचं. तुम्ही कोंबड्या घेऊन जातात, पिल्लं घेऊन जातात, त्याच्या आधीची काळजी काय घ्यायची. बरोबर. ते पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही सुरू करायचं. ते कोणी सांगू शकत नाही मला तरी असं वाटतं.
ठीक आहे, धन्यवाद सर. तुम्ही कुठून आलात? मी नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्यातून आलेलो आहे. सातपुडा. हां, ओके. तर याच्या अगोदर मी तुमचं जे व्हिडिओ आहे ते खूप बघितलं आहे. तिथे थोडं मी अर्धी लढाई जिंकलो आहे, पण प्रत्यक्ष काय असतं, ब्रूडिंग काय असतं ते मला काही समजत नव्हतं. ब्रूडिंग केल्यानं नसल्यामुळे माझं ते पिल्लं कोंबडी खालून काढून मरत होते. पण आता मला 100% मरणार नाही असं वाटतंय तुमच्या ट्रेनिंगमुळे. कसं माहिती आहे का, ब्रूडिंगमध्ये मेन महत्त्वाचं काळजी घेणं कसं आहे तर टेम्परेचर, व्हेंटिलेशन, फीड मॅनेजमेंट किंवा वॅक्सिनेशन ह्या सर्व गोष्टी प्रॉपर जर तुम्ही केल्या. महत्त्वाचे असते ते हीट, आणि ह्याच चुका लोक करतायत आणि ह्याच चुका ट्रेनिंगमध्ये आपण शिकवतो. त्याच्यामुळं एक 1000-1500च्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती पडतात आणि तुमचा खूप असा फायदा या होत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.